सुरुवात करूयात। ही बातमी अशी की ड्रीमलाइनरच्या वापरावर राज ठाकरेंनी आक्षेप घेतलाय। बोईंगच्या ड्रीमलाइनर बद्दल अनेक तक्रारी असून सुद्धा ड्रीमलाइनर का वापरता, डीजीसीएनं यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। जगभरात तक्रारी असताना आपण ड्रीमलाइनर विमान ताफ्यात आणलं। 2020 ते 2023च्या काळात ड्रीमलाइनरच्या सेवेत अनेकदा बिघाड झालेला आहे आणि डीजीसीएने इतका पण विचार का केला नाही असा देखील प्रश्न त्यांनी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला। राज ठाकरेंनी ट्विट करत काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत। ड्रीमलाइनर बद्दलचे हे प्रश्न आहेत। त्यांनी काय म्हटलंय बघा। त्यांनी असं म्हटलंय की ड्रीमलाइनरच्या वापरावरती खरं तर राज ठाकरेंनी आक्षेप घेतलाय। बोईंगच्या ड्रीमलाइनर बद्दल अनेक तक्रारी असून सुद्धा ड्रीमलाइनर का वापरता, डीजीसीएने यावर कधीच कोणती कारवाई का नाही केली। जगभरात तक्रारी असताना आपण ड्रीमलाइनर विमान ताफ्यात आणलं। 2020 ते 2023च्या काळात ड्रीमलाइनरच्या सेवेत अनेकदा बिघाड झाला। डीजीसीएने इतका पण विचार का नाही केला असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे। आज जे विमान अपघातग्रस्त झालं ते ड्रीमलाइनर होतं आणि ड्रीमलाइनर बद्दल यापूर्वी देखील अनेक तांत्रिक तक्रारी आहेत आणि असं असताना सुद्धा हे विमान आपल्या ताफ्यात का आणण्यात आलं, ते का आपण वापरतोय, डीजीसीएने याबद्दल का विचार केला नाही। जर वारंवार त्यामध्ये तांत्रिक बिघाड होत होते असं असतानाही हे विमान आपण का वापरत होतो, असे वेगवेगळे प्रश्न जे ते राज ठाकरेंनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केलेले आहेत। 2020 ते 2023च्या काळात ड्रीमलाइनरच्या सेवेत अनेकदा बिघाड झाला आणि डीजीसीएने इतका पण विचार का नाही केला असा प्रश्न त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना अहमदाबादमधील अपघात